नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत धपाटी। धपाटी ही कशा प्रकारे बनवायची ते बघणार आहोत। मी इथं एक हिस्सा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एक हिस्सा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या दोन्ही पिठांना मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे 1 चमचा जिरे टाकायचे आहेत, अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक मोठं लाल तिखट टाकायचं आहे, एक मोठा चमचा। थोडंसं वर मी टाकलेलं आहे आणि हे लसणाचं मीठ आहे ते इथे टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्यानेच मिक्स करायचं आहे आपल्याला। तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं करायचं आहे। मेथी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरून यामध्ये टाकलेली आहे। अशा पद्धतीने आपले हे पीठ मळून तयार झालं आहे। आता लगेच आपण धपाटी बनवणार आहोत। तर आता आपल्याला इथं पोळी बनवतो त्या साईजचा उंडा करून घ्यायचा आहे आणि उंडा बनवताना ही आपल्याला पाण्याचा हात वापरायचा आहे, जेणेकरून चिटकत नाही काही नाही वरती। हा जो कपडा आतरलेला आहे पाण्यामध्ये भिजवून आतरलेला आहे आपण, आणि आपल्याला या हाताच्या साहाय्याने थापून घ्यायचा आहे। थोडासा जास्त पीठ हाताला चिटकत असल्यानंतर आपल्याला थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे। गोल थापून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला हे कडक होण्यासाठी आपल्याला हे असे गोल गोल सुराखामध्ये पाडायचे आहेत। त्यानंतर वरून असा तेलाचा हात पुसायचा आहे, जेणेकरून चिटकणार नाही तव्याला। तव्यावर सुद्धा त्या अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तर हा असा घेतल्यानंतर असं टाकायचा आहे आणि अलगद हळूवारपणे आपल्याला हा कपडा असा काढून घ्यायचा आहे। तर वरून आता आपल्याला असं तेलाचा हात पुसायचा आहे, तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे उलटून घ्यायचं आहे। आपल्याला हे असं उलटून घ्यायचं आहे, खुसखुशीत असं आपल्याला आता भाजू द्यायचं आहे हे असं। आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, चांगलं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कडक असं होतं हे। आता हे दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजलेलं आहे। कडक होण्यासाठी आपल्याला तेल लावून 5 मिनिटं परत भाजू द्यायचं आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। खमंग असा वास येत आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की करून पहा कसे झालेले काय कसे बनतात ते, आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा। हा झालेला आहे आपला मेथीचा धपाटा बनवून तयार, गरमागरम गरमा। तर असेच तुम्ही तुमच्या घरी नक्की करून पहा, कमेंटद्वारे मला नक्की कळवा कसे झालेले आहेत। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, महत्त्वाचं म्हणजे खात राहा। बाय बाय।